लगातार 3 षटकार मारले आहेत. त्याच्यावर सालीम भुरे यांचा 1000 रुपयाचं बक्षीस राजेश सातवी यांनी घेऊन जायचं आहे. विद्यमान पंचायत समिती सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. साईनाथ पष्टे आणि अरुण भाऊ पष्टे यांना विनंती आहे की त्यांनी क्रीडा मंचावर यायचं. साईनाथ पष्टे आणि अरुण भाऊ पष्टे आणि राजेश सातवी पंचायत समिती विद्यमान सदस्य पंचायत समिती वाडा शिवसेना उद्धव बाळासाहेब गट. बॅटर आहे अभिलाष. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर उडवला जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडं. धन 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 आलेला हेलिकॉप्टर शॉट चौकार अभिलाष याच्या बॅटमधनं. आणि गोलंदाज आहे अमेय. गोलंदाज अमेय अमेय AMEY. पापा भुरे यांनी पुरस्कृत केलेला हा पापा भाबे यांनी स्पॉन्सर केलेला संघ. नॉन स्ट्रायकरला आहे शमीम. मॅन फ्रॉम वेस्ट बेंगाल करबो लरबो जिदबो बाबू मोशाय आसाम. दार्जिलिंगचे आहेत परंतु गेल्या 25 वर्षापासून कुडूसमध्ये स्थायिक झालेत. साईनाथ पष्टे आणि राजेश सातवी अरुण भाऊ पष्टे यांचं आगमन होत आहे. आइए सर, वेलकम, स्वागतम सुस्वागतम. पंचायत समिती विद्यमान सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश सातवी माजी सरपंच, त्याचबरोबर साईनाथ पष्टे दिग्गज क्रिकेटपटू आणि दिग्गज क्रिकेटपटू अरुण भाऊ पष्टे. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू राईट ऑन द ब्लॉक होलमध्ये टाकलेला. एका धावापेक्षा जास्त काय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो की काय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे आणि एकच धाव दुसरी धाव मात्र घेतलेली नाही. धावसंख्या जाऊन पोचली ती 5 वर. मी अगदच बुबेर यांना विनंती करतोय. हां पहिल्यांदा काय नाव सालीम भुरे यांच्या वतीनं 1000 रुपये राजेश सातवी 3-6 इन अ रो सन्मान केला जातोय. 1000 रुपये देऊन सालीम भुरे यांच्या वतीनं 1000 रुपये. लगातार 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपये. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली 6 वर. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला आणि चेंडू वेगाने जातोय की काय सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू पायाने अडवलं जात आहे आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती 8 वर. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा खेचलंय चेंडूला. जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू जातोय का सीमारेषे पलीकडे. खेळाडूने अक्षरशः साष्टांग दंडवत लोटांगण घातलंय. अगदी पानबुडी जसा पाण्यामध्ये सूर मारतो आणि चेंडू अडवतो तशा प्रकारे सूर मारला परंतु तरी सुद्धा चेंडू थोपवता आला नाही. चेंडू पुन्हा एकदा चौकाराच्या रूपानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. बघा जेवणा सुरू झाल्याबरोबर इथे गर्दी कमी झाली स्टेजवरची. कुपनाची चोरी झालेली आहे. यावेळेला पुन्हा एकदाच खेचला जातोय. पकडो क्या जीतो मॅच आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडं. दे दनादन जॉन जॉनी जनार्दन अभिलाष यांची बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16.
राजेश सातवी विद्यमान पंचायत समिती सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचे इस स्पर्धा के सबसे बड़े आका अगदस बुबेरे इनके तरफ से उनका सम्मान किया जाता है। त्यानंतर आणि फलंदाज बाद अभिलाष बाद होतो, एक स्फोटक खेळी करून बाद होतोय। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-16। हो, राजू मेमन झलमगडी ताकाची कढी हिंगाचा वास आणि मटणाचा घास। बघा राजू जातोय, राजू मेमन झलमगडी आहे, 6 फूट उंचीचा। हो सरोज आलेले आहेत, त्यांना आजचा मेनू माहीत झालेला आहे। तर धावसंख्या 16, 1-16 बाद झालेला फलंदाज अभिलाष। त्यानंतर गेलाय तो उंचपुरा मजबूत देहष्टीचा गडी अंगानी उभानी आडवा राजू मेमन। नवीन गोलंदाजाचं नाव सूरज। एक सूरज जेवायला गेले तर एक सूरज गोलंदाजीसाठी। घड्याळ लावा, सूरज किती तास जेवतो त्याचं घड्याळ लावा आणि रेकॉर्ड सांगा। शमीम मॅन फ्रॉम आसाम। वाह, काय होते बघूया, पंचांचा इशारा येतोय, डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय, वाईड प्लस डिक्लर झोन 22 बॅट की 22, एकंदरीत 3 धावा। राजू मेमन यांनी जर लगातार 3 चेंडू षटकार मारले तर 11,000 रुपये हर्षद होंडो यांच्याकडनं। हो हो आला ना, हे काय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर। लेफ्ट आर्म राऊंड विकेट। यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते आणि धावबाद करण्याची नामी संधी मात्र इथं गमावली जाते। एका धावेने धावसंख्या 20 वर, 1-20। राजू यांनी 3 षटकार मारले लगातार, 3 चेंडू होता हर्षद होंडो यांच्याकडनं 11,000। निर्धाव चेंडू 11,000। हा आणि पहिला षटका बघा जाता जाता वाचलेला आहे। 1 रन पडून काढली जाते। एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ते 21 वर। हा रिप्ले घ्या बघा, पंच या नाही आते बघ रे। नाही सेफ आहे, सेफ। लेफ्ट आर्म राऊंड विकेट। यावेळेला पाय टाकल्या चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट, याच्यावर मला वाटते 2 धावा तर नक्की मिळायला पाहिजेतच, पण राजूचं धावण्याचा प्रॉब्लेम आहे। राजू भले शमीमची किती जरी इच्छा असली दुसरी धाव घ्यायची, तर राजू यांचं शरीर पाहिल्यानंतर त्यांना दुसरी धाव घेणं तेवढं शक्य नाही आणि त्यांनी वेळीच अपने बढ़ते हुए कदमों को रोक लिया। स्कोर बढ़ता हुआ पर 1 विकेट के नुकसान पर 22 रन। पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय। षटक संपल्याची उद्घोषणा पंचांची। 2 षटकाच्या समाप्तीनंतर नो टेन्शन कुडू संघाची धावसंख्या 1-22। शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय पाहूया। हा घेऊन जा
पानी तो सिर्फ बहाना है। सुशील येतोय गोलंदाजीसाठी। सुशील ना तलोली संघ जर आला असेल तर त्याने अपनी उपस्थिति आयोजकांकडे नोंदवायची है। तलोली की टीम अगर यहाँ पर हाजिर हुई है तो आयोजकों से संपर्क करे। टीम तलोली। सुशील येतोय गोलंदाजीसाठी। धाव संख्या नो टेन्शन कुडू संघाची 1-22। पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय। 1 रन पूर्ण काढले होते। दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो। धाव संख्या 1-23। पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन राजू यांच्याकडनं क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय। जोई पटेल आले सामन्याला उपस्थिती दाखवली। आमच्या अगदच बुबेरे म्हणजे फरमान भुरे आणि टीम डिंगडॉंग वडोलीवर असलेलं प्रेम व्यक्त केले त्याबद्दल आपका शुक्रिया अदा करना चाहते। धाव संख्या चौकारानं जाऊन पोहोचली ती 27। राजू इज ऑन फायर। पुन्हा एकदा चेंडू रडारमधनं निघून जातोय। निर्धाव चेंडू। सुशील यांची अतिशय शांतपणे गोलंदाजी। 3 चेंडू टाकून झाले। शेवटच्या षटकातले धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1-27। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा बुंद्यात टाकलेला चेंडू 1 रन तर पूर्ण काढली जाते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट देऊ शकतो। धाव संख्या जाऊन उरली 1-28। टीम 94 धानीव टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग केली का? किती चेंडू बाकी आहे? 2 का? पुढचा चेंडू यावेळेला मात्र अतिशय वेगवान टाकलेला चेंडू। चेंडू पडतोय निर्धाव। 1 रन पूर्ण काढली का? एका धावने धाव संख्या 29। शेवटचा चेंडू बहुतेक हाणामारी षटकातला। या शेवटच्या चेंडू बघूया किती धावा होत आहेत। शेवटचा चेंडू असेल। खेळण्यासाठी पुन्हा एकदा उंच पुरा मजबूत देशटीचा खेळाडू राजू मेहमान। शेवटचा चेंडू षटकार चौकार डॉट बॉल की विकेट पडते। बघूया काय होतंय। राईट आमोवा आणि चेंडूला तगडा शॉट आणि झेल बाद होतोय। लॉंग ऑन सीमारेषेवर राजू बाद होतोय। 2 बाद 29 जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल अमी 11 काश्मीराला। अमू 11। आज तो पावर प्ले में डालेंगे। आज तो बोले पावर प्ले में बताता हूं मेरे गेंदबाजी के तेवर। क्या नाम गेंदबाज का? कामरान।
30 धावांची गरज है, 30। अमू 11 काशीमीरा संघाला, अमू 11 को 30 रन का टारगेट रखा है, 18 गेंदों में 30 रन। यहाँ पर ही आके बैठना, यहाँ पर पैवेलियन बॉक्स में ही आना बैठना, वरना पेनलाइज किया जाओगे। बघा राजू चालतो तर केरान पोलार्डचीच आठवण होते। हाँ, तीस धावांचं टार्गेट आहे। 1 तासापासून जेवणासाठी लोक गेले, त्याच्यातला एक पण परत आले नाहीये। 1 तास होऊन गेलेला आहे। सद्दाम आणि सूरज यांच्यात जुगलबंदी चालू आहे। हो, सध्या असं आहे रनिंग कॉमेंट्रीमध्ये का सद्दाम लीडमध्ये, पुरी कडक साईड। चला, 30 धावांचं आव्हान आहे, नो टेन्शन कुडू संघाकडनं। पॉवर प्ले मध्ये कुठला गोलंदाज येतोय बघूया। पब्लिक की डिमांड है, कल जो आखिरी ओवर डाला था उसी को पहली ओवर दिया जाए। जैसी राम तेरी गंगा मैली में रातों रात सुपर डुपर स्टार हुई थी मंदाकिनी, उसी प्रकार कल एक ओवर डाला, भरे मैच आ रहे, लेकिन पूरे इलाके में नाम हो गया उस गेंदबाज का। फरमान बुरे पूरे सीजन में फ्लॉप था और उसको एक नया जिंदगी दी है उस गेंदबाज ने। बाबर आजम ने सेंचुरी मारली थी, सेंचुरी फरहान बुरे पुढे पिके, फरहान बुरे ने जी बैटिंग के लिए। हाँ, नहीं कुछ भी रहे, लेकिन ऐसा नहीं है, क्रिकेट में कोई कमजोर नहीं रहता, ये अपनी अपनी सोच है। डोंट अंडर एस्टिमेट एनीबडी। पाकिस्तानचे जसे चिकने चार शाहिद आफ्रिदी, तशी नो टेन्शन मध्ये सुद्धा ब्लॅक आफ्रिदी आहेत। पब्लिक की डिमांड है कि भाई पहली ओवर उसी को दिया जाए जिन्होंने आखिरी ओवर डाली थी कल कुडूस के तरफ से। हमारे सामने अकरम भूरे डिंग डोंग घोड़ोली के बहुत रेगुलर सदस्य, अपने काम पर बिल्कुल संतोष और उसके साथ अमेय। पापा बाबे थोड़े से टेंशन में नजर आ रहे हैं, साइड मंगाई ये कड़क। अकदस शेख येतोय गोलंदाजीसाठी, अकदस शेख। नूर लाइनमैन ने काफी मशक्कत की है, काफी मेहनत की है। इस टूर्नामेंट के लिए कई लोगों ने सपोर्ट किया है, लेकिन सबसे बड़ा सपोर्ट है कैपी लोनबाल, इस इलाके की मशहूर हस्ती, इस इलाके के मशहूर समाज सेवक कैपी लोनबाल। इनका हम शुक्रगुजार है। अकदस बुबेरे ने जो आयोजन किया है उसको अरबाज बुरे की तरफ से ऑल द बेस्ट कहा गया है। 7 दिन के अंदर बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जाते आणि पहिला चेंडू दे धनाधन जॉन जानी जनार्दन, चौकार। कोणाच्या बॅटमधून आलाय? अमे आहे का? जबी जबी लिहायला बसलेत, पण पुरा ध्यान आहे तिकडे जेवणाकडे। हा, शिराज असा बनवलाय, वास फुटलाय। पुढचा चेंडू
वा, बॅकफुटला जाऊन कॉपी बुक स्टाईलने आपल्याला पाहायला मिळते. एक रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला देऊ शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण नोट सनसन कुडूस कडून. धावसंख्या बिनबाद 5. हुसेन बाबा मागेच बसले, थोडेसे चिंतातूर आहेत की इतनी भीड़ है और खाना कैसा पुरेगा. पुढचा चेंडूस यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट. दॅट्स अ टच ऑफ क्लास. संतोष के तरफ से संतोषजनक प्रयत्न. ओवर. जेवून ती पण फस्त करून टाकेल. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला भिरकावून दिले जाते. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर उतुंग गगनचुंबी टोलेचे अंग चटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली 15 वर. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू जातो की काय सीमारेषे पलीकडे. एक रन पूर्ण काढले ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वर. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती अमू 11 काशीमीरा. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. अगदत बुबेरे त्याचं तेवढं प्रेम आहे. आपला सगळा कामधंदा बाजूला ठेवून आपल्या मित्रासाठी पाठीमागे उभे राहिलेले. हो, डेग संपलेली आहे त्याच्यामुळे हुसेन बाबा टेन्शन मध्ये आता हो बघा, भोजनाचा स्वाद घेऊन आले बघा. पोटाकडे लक्ष द्या. धावा झालेल्या त्या 16 जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा. बचे हुए 12 गेंदों में 14 रनों की जरूरत. अमेय आणि संतोष दोघांकडनं धावांचा पाऊस चालू आहे. अमेय आणि संतोष धावांचं मशीन सुरू झालेलं आहे. एकाच्या 5 तर एकाच्या 11. रकीब बुरे बघा ताजा तवाना होऊन आलेला आहे. फुल रिचार्ज. कुछ बचा के नाही उधर. गोलंदाजाचं नाव अक्रम. जैसा वडोली डिंगडॉंगचा भुरे अक्रम, पाकिस्तानचा वसीम अक्रम आणि तसाच हा कुडूस संघा नो टेंशनचा पण अक्रम. सब ने क्या है, सब गेंदबाजों ने अच्छे अच्छे बल्लेबाजों को किया है. चक्रम वही है अक्रम. पुढचा चेंडू यावेळेला कडक बेधडक सीमारेषे पलीकडे उतुंग गगनचुंबी षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 22 का. चला लगेच निघू. ओके चालेल. नाही मला भीती सूरज जर आला नाही तर जेवण संपून जाईल. षटकार उतुंग गगनचुंबी षटकार. क्या गजब की गेंदबाजी. पापा भाबे खूप खुश हुए. फक्त 2 धावांची गरज. रिव्हर्स स्वीप खेल खल्लास.
9+2 एकंदरीत 3 धावा असतील. चला मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये संतोष मॅन ऑफ द मॅच संतोष. नाबाद साहित्रिक 18 22 24 25 धावा. आइए संतोष, मैन ऑफ द मैच का ट्रॉफी ले जाइए. तो जाते लंच के लिए. मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहेंगे इस मैच के संतोष, मैन ऑफ द मैच. वेलकम अफसर भाई, आपका भी स्वागत है. आइए टॉस अब यहाँ पर होने जा रहा है. टीम 94 धानीव और तलोली, धानीव और तलोली के बीच में अब अगला मैच.